नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एक प्रकरण जे महाराष्ट्रात गाजतंय त्याच्या निमित्ताने काही प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे. सायकॅट्रिस्ट माझ्याबरोबर आहेत. एक आपल्याला HIV बद्दलची माहिती देतील आणि एक जे आहे ते सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजबद्दल बोलतील. सो आधी मला हे सुरुवातीला सांगा तुम्ही ॲज अ सायकॅट्रिस्ट म्हणून, एखाद्या व्यक्तीची लैंगिक भावना जी असते हं, ती इतकी उद्दीपित होऊन तो अगदी विकृतीकडं असा कसा काय जाऊ शकतो? इज देअर एनी डिसीज कॉल्ड समथिंग? त्यात बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की एखादी अ, जी भावना जास्त असते, ज्याला आपण लिबिडो म्हणतो, की सेक्शुअल डिझायर असणं, तर ते जर प्रमाणाबाहेर असेल तर त्याच्यासाठी शास्त्रज्ञीय संशोधनानुसार की जर ते दिवसातून 6 किंवा 7 वेळा याच्यापेक्षा जास्त त्यांची इच्छा होत असेल तर त्याला आपण पॅथॉलॉजिकल किंवा ॲबनॉर्मल आहे असं म्हणू शकतो. If someone is the age of 69 or 68 and he's been doing this consistently in a day of through 3 times, 4 times, 5 times, so this is disease. तर त्याच्यासाठी मग आपल्याला ते कशामुळं होतंय त्याची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे. कधी कधी ते मानसिक विकृतीच्या मुळे होऊ शकतं. कधी कधी हार्मोनल इम्बॅलन्स असतो की त्याच्यामुळे पण तसं जास्त शारीरिक संबंध ठेवण्याची भावना होऊ शकते. आणि काही मेंदूतली रसायनं असतात, त्यांचा जर इम्बॅलन्स झाला तर असं होऊ शकतं. डॉक्टर प्रधान, मला एक सांगा तुम्ही की एखाद्या व्यक्तीचा एवढा डिझायर आहे, कधी कधी पोटेन्सी बघा, जरी तुमचा नसं बेसिकली मेडिकलमध्ये ते तर गोष्ट असणार. सो एखादा व्यक्ती जर वारंवार इतका उद्दीपित होत असेल आणि ॲट द एज ऑफ 69 वगैरे, तर त्याला सेक्शुअली इतरांना आजार ट्रान्समिट करण्याची शक्यता किती आहे? तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आपण बघतो की त्याच्यामध्ये साधारण बॅक्टेरियल असतात, काही काही व्हायरल टाईप असतात. तर मेजरली जे बॅक्टेरियल असतात त्याच्यामध्ये सिफिलिस असेल, शँक्रोइड म्हणून आहे, क्लॅमिडियामुळे होणारे LGV इन्फेक्शन, लिम्फोग्रॅन्युलोमा वेनेरम असेल, कॅलिमॅटोबॅक्टेरियममुळे होणारा डोनोव्हेनोसिस, ज्याला आपण ग्रॅन्युलोमा इन्ग्वायनल पण म्हणतो. त्याच पद्धतीने काही व्हायरल एसटीआयज असतात. आता व्हायरल एसटीआयजमध्ये जर आपण बघितलं तर वॉट्स, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, जे आपण आता रिसेंटली ऐकलेलं आहे, ज्याचं वॅक्सिनेशन पण आता मोठ्या स्तरावर चालू झालेलं आहे 17 वर्षाच्या येस. तर ते ह्युमन पॅपिलोमा व्हायरसपासून होणारे आजार, जसं कॉन्डिलोमा असेल, कॉन्डिलोमा अक्युमिनेटा असेल, त्याच पद्धतीने हिपॅटायटिस असेल, HIV इन्फेक्शन असेल. सो हे सगळे साधारण व्हायरल आणि बॅक्टेरियल हे दोन्ही साधारण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्समध्ये मोडतात. आणि ह्यांचं जे डिटेक्शन आहे, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत आणि त्यांचे क्लिनिकल फीचर्स आहेत. तर साधारण कुठल्याही डर्मॅटॉलॉजिस्ट असेल किंवा STI प्रॅक्टिशनर करणारे जे कन्सल्टंट्स असतात, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याचं लगेचच निदान होतं. आणि आजच्या घडीला आपण बघितलं तर त्याचे उपचारसुद्धा व्यवस्थितरित्या उपलब्ध आहेत. म्हणजे आपली शासकीय रुग्णालय जरी म्हणालो आपण, तर NACO, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन असेल, किंवा MSACS, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी असेल, यांच्यातर्फे बरेचशे गोष्टी, सिंड्रोमिक मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. ओके, पण असं काय दिसतं आपल्याला की एखाद्या व्यक्तीला सिम्पटम्स आहेत आणि त्याला माहिती नाही आहे? आता तुमची कधी कधी असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स पण असतात. तुम्ही जे म्हणताय की दॅट इज ऑल्सो इट इज असिम्प्टोमॅटिक इफ समवन इज हॅव्हिंग अनसेफ सेक्स कन्सिस्टंटली, ओके, हां, त्या केसमध्ये सिम्पटम्स जनरली काय असतील? की नाही, सिम्पटम्समध्ये जनरली आता फॉर एक्झाम्पल गोनोरिया असेल तर गोनोरियामध्ये साधारण बर्निंग मिक्च्युरेशन म्हणतो आपण. ओके, लघवीला थोडीशी आग होणे किंवा इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन, साधारण ते असतं. त्याच्यानंतर सिफिलिस असेल, LGV असेल किंवा ग्रॅन्युलोमा इन्ग्वायनल असेल, त्याच्यामध्ये वेरियस स्टेजेसमध्ये आपल्याला लघवीच्या ठिकाणी असणारे अल्सर्स असतील, जखमा असतील, तर या साधारण आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने वॉट्स असतील, कॉन्डिलोमा अक्युमिनेटा असेल, त्याच्यामध्ये काही वॉटी टाईप ऑफ स्किन लिजन्स तिथे आपल्याला दिसून येतात. तर हे साधारण प्रेझेंटेशन असतं यांचं, आणि त्या पद्धतीने आपण त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो STIचे. आणि अकॉर्डिंगली आपण त्यांचं सिंड्रोमिक, सांगितल्याप्रमाणे सिंड्रोमिक मॅनेजमेंटमध्ये सगळे किट्स आहेत, किट 1 to किट 8. ज्या पद्धतीची लक्षणे आहेत किंवा क्लिनिकल डायग्नोसिस असेल, वी युजली गिव्ह द ट्रीटमेंट फ्रॉम. मला तो दोघांनाही कॉमन प्रश्न म्हणजे दोघांनाही मला सांगतो, व्हायग्रा ही जी मेडिसिन आहे, हाऊ डज इट प्ले अ रोल? कोणाला सांगता येईल व्हायग्राबद्दल? व्हायग्रा जे आहे ते सिग्निफिल म्हणून एक मॉलिक्युल आहे, तो असतो. त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय जो आहे त्या ठिकाणचा, म्हणजे जेनेटल ऑर्गन्स वगैरे, तिथला ब्लड सप्लाय जो तो वाढतो, आणि त्याच्यामुळं ते म्हणजे त्या ठिकाणची जे इंजेक्शन जे म्हणतो आपण की ताठरता वगैरे ती जास्त प्रमाणामध्ये
आणि युजली जे म्हणजे बरेचसे जे लोक जे सेक्शुअल डिझायर वगैरे ज्यांचे असतील ते ज्यांच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन वगैरे आहे त्याच्यामध्ये हे वापर करतात व्हायग्राचा सिडेटिव्ह. बरं एक सांगा बरं की वय वाढल्यानंतर माणसाची लैंगिकता अधिक वाढते की कमी होते, असं काय आहे स्पेसिफिकली? हां डॉक्टर. दोघी प्रकारे असू शकतं. युजली काय होतं की आपल्या लिंगाला जाणाऱ्या ज्या पेशी असतात त्या वयोमानानुसार क्षीण होतात आणि त्याच्यामुळे लिंगात ताठरपणा. ताठरता आहे हो. ती पूर्ववत राहत नाही, तर त्याच्यामुळे ते क्षीण होऊ शकते. पण कधी कधी काय वयोमानानुसार आपल्या मेंदूत काही बदल झाल्यामुळं ज्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणतो आणि तो जर सिव्हिअर प्रमाणात गेला तर त्यात सेक्शुअल डिझायर वाढणे असं पण होऊ शकतं. अच्छा, म्हणजे त्यामुळे विकृती पण तुम्ही जे सुरुवातीच्या उत्तरात सांगितलं ते हां अशी होऊ शकते. हां पण त्याला काही औषध आहे का? कुठं एखादी व्यक्ती जर विकृतच झाली असेल तर त्याला काही औषध आहे का त्याच्या हे विकृतीला रोखण्याचं? त्याच्यासाठी आपण ते म्हणजे कशामुळं विकृती झालेली आहे तर त्याच्यासाठी योग्य त्या तपासण्या कराव्या लागतील. त्या लिंगाच्या पण असतील आणि काही मेंदूच्या पण ठीक आहे. मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं सांगतो, हे तिन्ही डॉक्टर जे आहेत ते फक्त त्यांचं वैद्यकीय ज्ञान देत आहेत. कुठल्याही कायदेशीर बखेड्याबद्दल ना मला त्याच्यात पडायचं आहे ना ते डॉक्टरांना पडायचं आहे. फक्त महाराष्ट्राला त्या गोष्टीची माहिती व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोनात व्हावी. आणि बाय द वे आता जेव्हा एखादा कायदेशीर कज्जा असेल तर त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला अशा कोणत्याही चर्चेचा अतिरिक्त फायदा मिळू नये ही पण काळजी आम्ही सगळेजण घेत असतो. पण आपण HIV टेस्टबद्दल बोलतो. जनरली HIV टेस्ट कधी करतात? HIV टेस्टमध्ये प्री टेस्ट काउन्सिलिंग आणि पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग असं आहे. त्याच्यामध्ये काही हाय रिस्क ग्रुप येतात. हाय रिस्क ग्रुपमध्ये मॅक्झिमम म्हणजे आपले CSW म्हणतो आपण. CSW म्हणजे कमर्शियल सेक्स वर्कर आहे. त्याच्यानंतर IV ड्रग युजर्स आहे. त्याच्यानंतर मल्टिपल सेक्स पार्टनर असणारे जे कोणी आहे. त्याच्यानंतर MSM म्हणजे मेन सेक्स मेल म्हणजे सिमिलर होमोसेक्शुअल्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये आहे. आणि लेस्बियन वगैरे जे आहे त्याच्यामध्ये हे आणि ड्रग युजर्स त्याच्यामध्ये तसेच काही प्रोफेशन्स आहेत ते पण हाय रिस्क समजले जातात. ज्यांना की जॉबच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, राहावं लागतं, म्हणजे ड्रायव्हर्स आहेत, बरेचसे असे काही काही प्रोफेशन्स आहेत. तर ह्या साधारण हे जे हाय रिस्क ग्रुप आहेत त्याच्यामध्ये 2 टेस्ट स्पेसिफिकली केले जातात. वन इज VDRL टेस्ट अँड सेकंड इज HIV टेस्टिंग. ओके. VDRL ज्याला आपण म्हणतो व्हेनरल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी, दिस इज द फुल फॉर्म. बेसिकली ते सिफिलिस म्हणून जे वन ऑफ द STI आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे, ते कॅच करण्यासाठी आपण ही टेस्ट साधारण करत असतो. इवन ऑल ANC मदर्स म्हणजे गरोदर मातांमध्ये पण VDRL टेस्टिंग. पण ती म्हणजे नॉर्मली मी आता बऱ्याच डॉक्टरांचे इंटरव्ह्यूज आमच्याकडे सुरू आहे. एक डॉक्टरांनी मला असं सांगितलं इट्स व्हेरी नॉर्मल इवन इफ यू आर अ नॉर्मल गाय, इवन इन दॅट केस यू कॅन हॅव टू हॅव अ HIV टेस्ट. इज इट ओके? येस, एनीबडी द सेक्स आउट ऑफ वेडलॉक असं म्हणता येईल. सेक्स आउट ऑफ वेडलॉक म्हणजे जे काही आपली नियमित समजा ज्यांचं काही लग्न झालेलं आहे म्हणजे अनेक वर्षापासून ते बरोबर लाईफ पार्टनर म्हणून राहतात, लिगल लाईफ पार्टनर आहेत, सामाजिक आहे, त्यांच्या बाबतीत HIV टेस्टिंग वगैरे काही नाही कारण तो विश्वासाचा प्रश्न आहे. परंतु ज्या ठिकाणी कॅज्युअल सेक्स आपण जे म्हणतो की ज्या ठिकाणी पण सिंगल इंटरकोर्समधनं किंवा मल्टिपल समजा 4-5 टाइम्स मल्टिपल तुमचा इंटरकोर्स झाला त्याच्यातनं HIV ट्रान्समिशन होतं का? काही जरुरी नाही. एका सेक्शुअल ऍक्टमध्ये होऊ शकतं आणि 4-5 मध्ये कदाचित होऊ शकत नाही किंवा 10-12 मध्ये होऊ शकणार नाही. असं काही देर इज नो म्हणजे वी डोंट नो. मेनी ऑफ द टाइम्स व्हॉट हॅपन्स की HIV इन्फेक्शन जे आहे त्यामध्ये तुमचं सब क्लिनिकल पण बऱ्यापैकी असतं. जसं की ग्रेट, चांगली चर्चा सुरू. हां, सब क्लिनिकल म्हणजे तुम्हाला ते जे आहेत लक्षणं वगैरे बोला प्रधान, तुम्हाला काही बोलायचं लक्षणं वगैरे काही दिसणार नाही आणि ब्लडचा टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये सापडून जाईल की असं आहे. त्याच्यामध्ये पण इन्क्युबेशन पिरियड किंवा विंडो पिरियड म्हणून एक प्रकार असतो की 3 महिने आपण ते रक्तामध्ये पण सापडू शकत नाही असं पण. त्याच्यामुळं इच सेक्स आउट ऑफ वेडलॉक is a risk for getting the HIV infection as well as sexually transmitted diseases without use of condom or any barrier. कोणी इंडिव्हिज्युअल जो वैयक्तिक आहे तो HIVच्या संदर्भात त्याला काही सिम्पटम्स असतात का? त्याला स्वतःला जाणवू शकतात का की त्याला कळायला हवं की आपण एक टेस्टला जायला पाहिजे? इज देअर एनी स्पेसिफिक थिंग? सतत आजाराला बळी पडणं? तर सुरुवातीला ॲक्युट रेट्रोव्हायरल सिंड्रोम म्हणून असतो ज्याच्यामध्ये साधारण फीवर आणि एका पद्धतीचे रॅश म्हणजे कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये जसं सुरुवातीला असू शकते. त्याच्यानंतर लॉंग कोर्समध्ये पेशंट कॅन गेट काही ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स असतात जेव्हा इम्युनिटी कमी होते
कसं असतं, हे जे व्हायरसेस असतात, HIV व्हायरसेस जे आपण म्हणतो, इट युजली ॲक्ट्स ऑन अवर इम्युनिटी. लिम्फोसाइट्स म्हणून जे आपली प्रतिकारशक्ती करणारे जे मेन सेल्स असतात, CD4 असतील, CD8 T लिम्फोसाइट्स असतात, त्याच्यावरती युजली ते ॲक्ट, आणि त्यांची ती पॉवर कमी केल्यामुळे आपल्याला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स वी कॅन गेट. फाईन. सर, या निमित्ताने महाराष्ट्रात एका चांगल्या वैद्यकीय चर्चेला तोंड फुटलं आहे. खूप सारे डॉक्टर्स आपल्याशी बोलत आहेत, ऑस्ट्रेलियातनं बोलत आहेत, UKतनं बोलत आहेत, महाराष्ट्रातले अनेक खाजगी प्रॅक्टिशनर्स बोलत आहेत. माझा प्रयत्न होता की शासकीय रुग्णालयातले पण मंडळींचं या संदर्भातलं मत घेऊया. अगदी शेवटचा प्रश्न आहे की एखाद्या माणसाला लैंगिक विकृती आहे, सतत उद्दीपित होते त्याची भावना, तुमच्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं एखादं प्रकरण आलं का तुमच्या पाहण्यात? डॉक्टर प्रधान, डॉक्टर, जर त्या व्यक्तीला नाही, एखादी केस तुमच्या पाहण्यात आली की, कुणाचं नाव नाही सांगायचं आपल्याला, एखादा अनुभव काय मानसिक विकृती असेल तर त्या केसमध्ये असं होऊ शकतं. डिसइनिबिशन ज्याला आपण म्हणतो, सेक्शुअली ॲप्रोप्रिएट त्याचं बिहेवियर नसतं किंवा गरजेचं. हॅव यू विटनेस एनी सच केस इन युअर प्रॅक्टिस? जस्ट टेल दॅट केस, नो नीड टू मेन्शन एनीबडीज नेम. त्या केसमध्ये त्या व्यक्तीला सायकोसिस, Okay. स्किझोफ्रेनिया नावाचा आजार असतो. ओके. त्या व्यक्तीचं जे सोशल डिसिशन असतं की आपण समाजात 4 चौघांसमोर कसं वागलं पाहिजे, त्यावर त्याचा कंट्रोल नसतो, कारण की मनावर त्याचा ताबा गेलेला असतो, आणि त्यामुळे असं केसेस होऊ शकतात, आणि त्यामध्ये त्याची जी सेक्शुअल डिझायर आहे ती वाढलेली असते, आणि त्याच्यामुळे तो सेक्शुअली इनॲप्रोप्रिएट वागू शकतो. नाही, पण तुमच्या पाहण्यात अशी एखादी केस आली डॉक्टर प्रधान? नाही, त्यांच्या आल्या, तुमच्या आली की एखादी केस सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आहे आपल्याकडे. नॉट नेसेसरी की सेक्स. एनिवेज, तर ही चर्चा थांबणार नाही आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या चर्चेचा जो मुख्य गाभा आहे तो वैज्ञानिक पातळीवरती त्याचं जे मनोविश्लेषण पण आहे, अर्थात त्या मनोविश्लेषणाचा डिफेन्स म्हणून कोणी वापर करणार नाही. पोलीस तेवढे हुशार आहेत की ते कुठली अशी व्यक्ती करत असेल तर त्याला त्याचा वापर करू देणार नाहीत. ही चर्चा अर्धवट आहे, मला माहिती आहे, कारण फार खुलेपणाने झालेली नाही आहे. पण खूप सारे डॉक्टर बोलत आहेत, आपण लेट्स सी की त्यांच्यातनं आणखी काय नवीन माहिती येते. तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या संपूर्ण प्रकरणात जितक्या बारकाईनं महाराष्ट्रासमोर अनेक धागे आम्ही खुले केलेत, आणि त्याच्यानंतरची जी चर्चा महाराष्ट्रात व्यापक पातळीवरती सुरू झाली आहे, थँक्स टू दिस डिबेट. थांबूया.